नमस्कार, मी दादासाहेब नीळ परखड बोल आणि वाजवा ढोलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. लोकसंघर्ष. बीड जिल्ह्यातील मसंजोग या गावातील सरपंचाची झालेली हत्या हा विषय अजूनही कुठेही थांबलेला नाही. कारण हा विषय उत्तर गाजतोय, वाजतोय. त्याचं मुख्य कारण म्हणजे अद्यापही आरोपींना अटक झालेली नाही आहे. माणूस कोणत्या जातीतला आहे, कोणत्या मातीतला आहे, कोणत्या धर्मातला आहे यापेक्षा तो माणूस आहे हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून या देशातला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम हे खऱ्या अर्थानं कायद्याचे रक्षक म्हणून ज्यांच्या मस्तकावर दिलेली जबाबदारी आहे ते म्हणजे पोलीस. हेच पोलीस जर कुणीतर टाकलेल्या तुकड्यावर जगत असतील आणि अशा प्रकारचा अन्य अत्याचार या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये शाहू फुले आंबेडकर विचारांच्या वाटेवरच्या महाराष्ट्रावर जर अशा प्रकारचे अन्य अत्याचार होत असतील तर न्याय कोणाकडे मागायचा हा पुन्हा एकदा पडलेला प्रश्न आहे. बांधवांनो, असे अनेक प्रश्न या देशामध्ये असतानाच खरा प्रश्न आहे तो दिवसा ढवळ्या अशा प्रकारे जर खून आणि खराबी होत असतील तर या देशातला, राज्यातला कायदा गेला कुठं? पोलीस करतात काय? मंत्रालय करतंय काय? नुसत्या मोठमोठ्या ब्रेकिंग न्यूज देऊन त्या कुटुंबाला न्याय मिळत नसतो. आम्ही त्या मारेकऱ्यांना पकडणार, कोण मास्टर माइंड आहे त्याला पकडणार, त्याच्यावर कठोर कारवाई करणार, अशा प्रकारच्या गप्पा गोष्टी करून त्या कुटुंबाला किंवा त्या मयत संतोष देशमुख नावाच्या सरपंचाला न्याय मिळणार नाही. कारण ते कुटुंब बोलत आहे की 7 आरोपीपैकी 2-3 जणांनाच अटक झाली, बाकीच्यांना का सोडलं जात आहे? का मोकाट पळत आहेत? हे याचाच अर्थ या कायद्याचा लगाम सुटलेला आहे. कायद्याचं भय भीती कुणालाच राहिलेली नाही. जो तो या राज्यातला, देशातला, जो तो स्वतःच्याच आविर्भावामध्ये स्वतः गुंड असून फार पराक्रमी असताना, अनेक चोरे मारे सगळ्या लपडी करत असताना सुद्धा तोच आज मोठ्या पदावर जर जात असेल आणि त्यालाच आपल्याला सलाम करण्याची वेळ येत असेल तर याच्यासारखं दुर्दैव, याच्यासारखी शोकांतिका दुसरी कुठलीही नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळ स्थापन झालंय. गृहमंत्रीपद हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून असलेले देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे ठेवलंय आणि तेवढ्याच जबाबदारीने त्यांनी या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था निश्चितपणे जबाबदारीने पार पाडावी असं माझं या ठिकाणी ठाम असं मत आहे. माणूस कोणताही असू दे, कुठलाही असू दे, त्याला न्याय मिळलाच पाहिजे, तरच त्या खुर्चीला सलाम आहे. अन्यथा त्या खुर्चीचे आपण सर्वजण गुलाम आहोत. मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे की मोठमोठ्या घोषणा आणि आश्वासनं देऊन सरकार सत्तेवर येतं, शपथ घेतात, परंतु खऱ्या अर्थाने ती शपथ राहत नाही. सगळं काही शपथ घेतल्यानंतर घडतं ते वेगळंच असतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सत्य परेशान होता है लेकिन पराजित नाही असं म्हणण्याची वेळ पुन्हा एकदा येत आहे. आणि खऱ्या अर्थानं सत्य हे सत्य असतंय. आपल्या देशाचं ब्रीदवाक्य आहे सत्यमेव जयते, परंतु आता मात्र तेच वाक्य सत्तामेव जयते होऊन बसलंय. आपल्या देशात, राज्यात अनेक शिक्षण गंगा वाहत असल्या तरी सुद्धा आपल्या शाळेमध्ये जीवशास्त्र विषय शिकवला जातो, पण कसं जगावं यासाठी जीवनशास्त्र नावाचा विषय कुठंच शिकवला जात नाही. आपल्या शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते, परंतु ज्या चरित्रातून छत्रपती शिवाजी महाराज सारखा महान राजा घडला अशा प्रकारचं चरित्र लेखनाचा अभ्यास या शाळांमध्ये दिला जात नाही. आणि त्यामुळेच आजची तरुण पिढी ही संस्काराच्या नावाखाली कुसंस्कार घेऊन पुढे जात आहे आणि त्यातूनच अशा प्रकारचे घटना घडत आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. यासाठी प्रत्येकानं जागृत राहणं गरजेचं आहे. आणि जागृत राहण्यासाठी थोरा मोठ्यांचे विचार आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि म्हणून बांधवांनो, जागे व्हा आणि अशा प्रकारच्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्धात प्रत्येकानं वज्र उठावला आणि पेटून उठा.
पुन्हा अशा प्रकारचा अन्याय कोणत्याही व्यक्तीवर, कोणत्याही भावावर, कोणत्याही बहिणीवर होणार नाही. अशा प्रकारे आपण एकत्र झालं पाहिजे अशी एक विनंती करून थांबतो. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.